इथं बघा तुम्ही बघू शकता आपला ह्यो अर्धाच फणस आहे. काल अर्धा तुकडा कपला तो खाल्ला आणि ह्यो अर्धा भाग. त्याला घर बघा किती साईज बारकी आहे पण घर एकदम फ्रेश आहेत. असं पसवून घ्यायचं आता. बघू शकता या साईडला मस्त जांभळाचा जाम तो अर्धा खाल्ले मी. इकडे वडे आहेत मस्त पैकी एकच नंबर. अशा प्रकारे बघू शकता आपल्या वड्या आता उन्हामध्ये वाळत घातल्या. ही आहे मस्त जांभूळवाडी, इथे आहे मस्त फणसाची वाडी आणि इकडे आंबावाडी मस्त इकडे बघा. अशी ताट सुटला म्हणजे एकदम पद्धतशीर सुकले ती. अर्णव शेठ सायकल चालवतं. आंबावारी बेचने वाली दिखती होते रे. बघू शकता फायनली आपण प्लेटिंग केली आहे मस्त. आंबावडीचा रोल बनवले, जांभूळवाडी, फणसवाडी. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रीक्लिप ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आता सीझन चालले मस्त आंब्याचा, फणसाचा आणि मस्त जांभूळ वगैरे. तर गेल्या वर्षी आपण आंबावडी आणि फणस पोळी बनवलेली, त्याची आपण व्हिडिओ काढली नव्हती, पण यावेळेस आपण ब्लॉग बनवूया मस्त. तर आता आपल्याला बनवायचं आहे फणसवडी, त्यानंतर आपण बनवू आंबावडी आणि जांभूळवडी, मस्त जांभळाची वडी. कोणी बनवली असेल ती पण त्या दिवशी बनवली होती, त्याची पण व्हिडिओ काढली नाही. तर आज सर्व ब्लॉगमध्ये एकत्र भेटू. तर चला तुम्हाला रेसिपी दाखवतो, तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा. मंडळी तुम्ही बघू शकता इकडे बघा आपण फणस काढले. एक काल काढलेला अर्धा तुकडा, इकडे बघा अर्धा आज करले. घर बघा किती आहेत, छोटे छोटे आहेत पण एकच नंबर पिकले, जबरदस्त सुगंध एक नंबर सुटले. इथं बघा तुम्ही बघू शकता आपला ह्यो अर्धाच फणस आहे. काल अर्धा तुकडा कपला तो खाल्ला आणि ह्यो अर्धा भाग. त्याला घर बघा किती साईज बारकी आहे पण घर एकदम फ्रेश आहेत आणि पिकल्यान जबरदस्त सुगंध सुटला. भरपूर घर आहेत. आता ही आतमध्ये ना गमेल छोटासा तो आता पाऊन भरले. आतमध्ये ना येव कमी आहे, हाती जास्त आहे बघ, हाटी जास्त आहे. माझा फेवरेट. घर पण जाम पट्ट्या ना, हाट्या पण. आरूला का पट्टा? काल पण उपासाचे खाल्या बऱ्याच. आरूला काय पट्टा होती? तिला नाही पट्टा. आरू तुला काय आवडतं? आवडतं तुला? हाटी कणाची हाटी? फणसची. आरू तू फणस पोळी खाशील का? आपण आंबावडी आवडतो तुला? आंबावडी तशी फणसाची वडी खाशील? आपण आता ना फणस पोळी अगोदर बनवलेली आहे, ती दाखवली नाही. आता आपण आंबावडी नाही फणसवडी. अरू तू खाशील ना? आवडतं ना तुला आंबावडी? मग तशी फणसाची वडी खा. मी आता बनवू आपण. पूर्ण गमेल भरला बघा. काय बॅटरी कशी चालू होतं शूटिंग करल्यावर. बॅटरी चालू केली पप्पांनी. आता बघू शकता आईने आता प्रोसेस चालू केली. आता जे फणसाचं घर आहेत ना त्याच्यातून हट्ट्या अलग करायचं ना, घर अलग करायचं. फणस पोळी बनवायला. फणस पोळी, फणसवडी काही पण बोलू शकता तुम्ही. फणसवडी, फणस पोळी नाही, फणसवडी. फणसवडी गेल्या वर्षी बनवलेली आपण, पण त्याची आपण शूट नव्हता केला. आरू खाशील ना तू? त्याला हाट्यावर तर उतरलेली ना आरू. बघू शकता एक छोटीशी टोपशी भरून एवढं घर करल्या ना आपल्याला, आणि एवढ्या त्याचे हट्ट्या मस्त बिया जे आपण नंतर उकळून खाऊ मस्त. आणि मीठ घेतले, वेलची पावडर आणि घरचा तूप मस्त. आता आईने कढई ठेवले मस्त.
गॅसवर. बरं, चला. तर चला आता एक घरनं मस्त आपण मिक्स करून घेऊ. मिक्सरला लागतील आणि एवढं ना आपल्याला खायसाठी ठेवलं आहे. मस्त मिक्सरच्या भांड्याने ॲड केलं गरं. आता मिक्स करून घेऊ. चला आता आपण तूप ॲड करू आपला घरातला. लगेचच आपण मिक्स करून घेतले. तो पल्प ॲड करू मस्त फणसाची गऱ्यांचा मस्त मस्त की खमंग परतून घेऊ मस्त. थोडा कलर चेंज होईल ना तोपर्यंत परतत राहायचं आपल्याला. भरपूरच गोड आहेत ना, आपण साखर नाही इकडे टाकू. दुसरे थोडंसं राहिले तो पण ॲड करून घेतोय. आणि आपण ना साखर ना ॲड करू कारण की भरपूर गोड आहे त्याच्यामुळे जास्त गोड होईल. नाहीतर कमी गोड असेल तर तुम्ही साखर किंवा गूळ ॲड करू शकता. पण आपले जास्त गोड आहे त्यामुळे आपण साखर ॲड नाही करू. आपण बघू शकता आपली 5 ते 10 मिनटं झालेत परतून आणि सतत परतायला लागतात. थोडा कलर चेंज झाले बघा. आता ती सुकली ना उन्हानं घालून घेतल्यावर मग अजून थोडा कलर चेंज होईल. थोडा कालपात कलर येते. जोपर्यंत जो कढईला आहे ना चिपकलेला तोपर्यंत परतीत राहायला. व्यवस्था सोराला लागला ना मग समजा आपलं झालं रेडी. कढईचा सुटला ना तर हा रेडी झाला. आपण वेलची पावडर टाकू. थोडा नमक. वेलची टाकल्यावर जरा अजून फ्लेवर येतो मस्त चांगलं लागतं खायला. मस्त मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद केली आणि आपला रेडी झाला. इकडे बघा मस्त झालं. सारण रेडी झालं मस्त. आता आपण ताटामध्ये काढून घेऊ. पहिले ताटाला तूप चोरलं थोडं. करून घेतो म्हणजे अशी वडी चिपकणार नाही व्यवस्थित निघेल. आणि किती आहे 1-2 दिवस ना किती 2-3 दिवस आता उन्हावर. 2 ते आता 3 कसं दिवस. पावसाला जवळले ना जास्त ऊन पडतं कमी पडतं तरी 2 दिवस लागेलच. करून घे. ताटामध्ये सर्वात काढून चिपकली घेऊ नाही मस्त बघ, पैकी. कारण मस्त एकदम झाले. असं पसरून घ्यायचं आता. इकडे बघा आपला ताट रेडी झाले मस्तपैकी. आता आपण उन्हामध्ये वाळू आपण त्याला. बघू शकता इकडे बघा आपण जांभून वडी त्या दिवशी बनवली होती. याची व्हिडिओ आपण काढली नाही. मस्त एकच नंबर लागतं. आणि जांभळाचा जामसुद्धा बनवले तो पण दाखवतो तुम्हाला. बघू शकता या साईडला मस्त जांभळाचा जाम तो अर्धा खाल्ले मी. इकडे वडे आहेत मस्तपैकी एकच नंबर. फायनली आपली एक फणसाची वडी झालेली आहे. बघू शकता इकडे बघा आईने ताट बघा रिक्षावालाच घेतले. चला तर आता आपल्याला जांभूळ वडी बनवायची आहे. मला दाखवतो कशी प्रोसेस. पहिले तर घेतलेत आपण मस्त जांभूळ. ते आपण धुवून घेऊ मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यांना. चला जांभूळ आपण मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. आता मस्त कट करून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला सर्व जांभूळ कट करून त्यांची मस्त पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरला लागून. इथं बघा तुम्ही बघू शकता आपण मस्त जांभळामधून बी काढलेली आहे आणि एवढा पल्प काढले. आता याला आपण मिक्स करून घेऊ मस्तपैकी. चला तर आता आपण मस्त सर्व पल्प ना तो मिक्सरला बारीक करून घेऊ मस्तपैकी. चला आता आईनं त्यानं काला मीठ ॲड करतं
पहिले वेलची ॲड करतं. वेलची म्हणजे टाकलीच पाहिजे असं नाही, पण टाकली तर कसं चांगला फ्लेवर येतं. ऑप्शनल आहे म्हणजे. आणि काला मीठ मस्त आणि मसाचा मिक्स करून घ्यायचा, मस्त पल्प काढून घ्यायचा याचा. चला आपण गॅस चालू केले आणि कढई ठेवले. तर आपण घरचा तूप टाकू मस्तपैकी. चला तूप आपला गरम झाला मस्त. आता आपण काळा गूळ ॲड करू. तुम्ही साखर बिम ॲड करू शकता, गूळ ना तर साखर ऑप्शनल आहे. गूळ केलं तर गूळ करा, नाही तर साखर. थोडा नमक, थोडा मस्त काला नमक आणि जी आपली प्युरी बनली ना मस्त, तो जांभूळचा पल्प ॲड करू मस्त. मस्त पूर्णपणे शिजवून घ्यायचा मस्त. पूर्ण चेंज वर कलर. आता बघा कसं आहे, पर्पल कलर आहे मस्त. आता थोडा कालावर बघू शकता कसं सतत परतायला लागतं. परतून बघा कसं सर्व थोडं पाणी असतं. तो आपण पाणी नव्हता टाकला, जो त्याचा रस असतं तो सर्व आटून घेतला मस्त. हे बघ मस्त कलर पण चेंज झाले. गॅस बंद करून आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ. चला आता आपण ताट घेतले, त्याला आपण तूप चोलून घेऊ, जेणेकरून आपली जी जांभूळ वडी आहे ती चिपकणार नाही, व्यवस्थित निघेल मस्त. चला आता आपण सर्व सारण रेडी केलेला तो आपण ताटामध्ये ॲड करू. मस्त कलर आले बघा, एक नंबर डार्क दिसता. डार्क दिसतं, रंगीला कलर लागले बघा, डार्क झाले डार्क. मस्त पसरून घ्यायचे मस्त. बघू शकता ताटामध्ये काढून मस्त सेट केले. आता आपण उन्हामध्ये 2 ते 3 दिवस मस्त वाळत घालू. तर चला फायनल आपली जांभूळ वडी पण झाली. आता आपल्याला आंबावडी बनवायची आहे. बघू शकता इकडे बघा, आंबे घेतलेत मस्त तोतापुरी. 1 किलो आंबे आहेत, 1 ना 1.5 किलो आंबे आहेत हे. मग आता स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घेऊ मस्तपैकी. आणि त्याचा पण सेम प्रोसेस करायचा आपल्याला, पल्प काढून घ्यायचा. जसं आपण फणस पोळी आणि जांभूळ वडी बनवली सेम तसंच बनवायचं आपल्याला, काही चेंजेस नाहीत. साहित्य पण तेच टाकायचे आपल्याला. फक्त याच्यात आपण गूळऐवजी साखर ॲड करू. गूळ टाकला तर काही हरकत नाही, पण आपण साखर टाकू. चला तर पहिले तर आपल्याला आंबा कट करून घ्यायचा मस्तपैकी. आणि मस्त आता आपण आंब्याचे मस्त पीसेस करून घेऊ अशा प्रकारे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व आंब्यांचं पल्प काढून घ्यायचं मस्त आणि मिक्सरला लावलं की आपण बघू शकता 1.5 किलो आंब्यांचा एवढा पल्प निघले मस्तपैकी. आता आपण मस्त मिक्सरमध्ये त्याला मस्त बारीक करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात मस्त ॲड करायचा पल्प. जरा कढई ठेवली आपण गॅसवर, गरम झाल्यात आपण तूप ॲड करू मस्त. चला आता आपण मिक्सरला पल्प आहे ना तो ॲड करू मस्त, पेस्ट वगैरे. चला फायनली सर्व पल्प ॲड केलेलं आहे आपण.
2 टप्प्यामध्ये आपण मिक्स करून घेतला होता. आता सर्व बॅचच्या मस्त परतून घ्यायचा. चला वेलची पूड टाकू आपण, थोडासा काला मीठ, परतून घ्यायचं. सतत परतून घ्यायला लागते, नाही तर खालती कढईला लागेल. चला आता आपण चवीनुसार साखर ॲड करू. मस्त आपण साखर कमीच घेतले, जास्त गोड नाही येते. आंब पण गोड असतात ना. आणि जास्त पण गोड नाही बनवायची. आंबावडी कशी आंबट गोड मिक्स असते. आता पूर्ण सारण पूर्ण एकदम सुका बनेल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. चला आपण आता गॅस बंद करू. बघू शकता कलर ट्रान्सपरंट झाले बघा मस्त, आणि थोडासा पाणी पण सुकले त्याच्यातलं. आता आपण काढून घेऊ. आता आपण इथं मोठा ताट घेतले परत. तर आपण मोठा घेतले कारण का एकच वरणाचं पातळ मस्त तूप मस्त चोळून घ्यायचं. चला आता आपण ताटामध्ये काढून घेऊ सर्व. आपण पापड्या बनवताना कसे बनवतात तसे आई साईड करतो बघा मस्त. कारण का तो सारण थोडा आपण पातळ ठेवले, कारण का आंबवडीचा असं बेस थोडा पातळच असते ना, त्यामुळे आपण मोठा ताट घेतला परत. त्याच्यात कसा पसरेल सर्व. मस्त ते सुकले ना, मग त्याचे आपण रोल बनवू. बघू शकता फायनल ताट रेडी झाले मस्त. बॉडी रेडी. आता आपल्याला उन्हामध्ये 2-3 ऊन द्यायचं आपल्याला. बघू शकता आपल्या वड्या आता उन्हामध्ये वाळत घातल्या. ही आहे मस्त जांभूळ वडी, इथे आहे मस्त फणसाची वडी, आणि इकडे आंबावडी मस्त. आता 2 ते 3 दिवस आपण उन्हात वाळत ठेवू द्या ना, नंतर आपण वड्या करू मस्तपैकी. दाखवू तुम्ही. बघू शकता आपला हिरो बघा. आंबावडी रेडी झाली ना. तो कढईला लागलेला ना, उलतीन परतलेला आईने त्या लागलेला. यो कसा खाते बघा. चला फायनली आपल्या तिन्ही वड्या बनवून झालेल्या आहेत मस्त. आंबावडी, जांभूळवडी आणि फणसवडी मस्त. तर आता एक काल बनवली मस्त फणसाची वडी, आणि आज आंबावडी आणि जांभूळवडी आज बनवले. तर आता त्यांना 2 ते 3 ऊन आपण देऊ, आणि त्यानंतर आपल्याला कंटिन्यू तुम्हाला दाखवेन त्याच्या वड्या कशा पडतात मस्त, आणि कशा लागतात तुम्हाला सर्व दाखवेन मस्त. चला फायनली आपल्या वड्या रेडी झाल्यात तिन्ही पण मस्तपैकी. आपण 2 दिवस उन्हामध्ये सुकवलं मस्त. चला आई आता कटिंग करून दाखवतो तुम्हाला मस्तपैकी. तुझ्या सुरी आण ग. बघू शकता इकडे बघा मस्त. ही आहे आंबावडी, ते आहे फणसवडी पोळी काही पण बोलू शकता. इकडे बघा नेमके उचाकले सुरीची गरज ना. थांब ग. बघू शकता इकडे कशी एक नंबर जबरदस्त निघले बघा. अशी ताट सुटला म्हणजे एकदम पद्धतशीर सुकले ती. पद्धतशीर झाली जबरदस्त. आता हिला मस्त कटिंग करू आपण. आंबावडी, ही आपली जांभूळवडी. ही आहे फणसवडी, काय पण बोलू शकतो. आई मस्त आता कट करून घेतो मस्त. रोल बनवायचा याचा आपण.
आवरा जाऊ दे. म्हणजे आता घेतल्या मस्त जांभूळ वडी कट करायला एकच नंबर. तशी पाकली पडले बघ मस्त काजू कतली. याचा आपल्याला रोल बनवायचं मस्त कट करून घेतल्या. इकडे बघा पन्नास वडीचे एवढे पडले मस्त बघू शकता. आपला बघा अर्णव शेठ सायकल चालवतं. मैं क्या आंबावारी बेचने वाली दिखती हूँ तेरे को? आंबावारी कितने का? ओ 100 रुपए का है. चाहिए तेरे को? बघ आरू बघ बार्गेनिंग करायला आले बघ. है? हिंदी में बात कर रहा है. मराठीन बॉल मराठीन आग्रीन बॉल आपले. किती आरू तुला आवडतं ना? 10 रुपयाची एक वरी. ले पैसे. अरे मराठी बोलतो काही हिंदी बोलतोय. आरू तुला आवडतं ना? हे जे खाशील का तू? खोटा खोटा दे. नको जे करा करा. खोटा खोटा दे. आता खोटा खोटला घेतला चलो बोलते भागो बोलते. डेंजरच रे तू. बघू शकता सर्व कट करून झालेत मस्त. इकडं काजू कतल्या पडल्या. इकडे फणसाची वडी आंबावडी या जांभूळ वडी. इकडे आंबावडीचं रोल बनवतं. इकडे आई आता प्लेट बनवतं प्लेटिंग करायला मस्त पैकी. फोटो करू आपण. 10 रुपयाला. बघू शकता फायनली आपण प्लेटिंग केली आहे मस्त. आंबावडीचं रोल बनवले जांभूळ वडी फणस वडी मस्त पैकी. तर चला फायनली आपली तिन्ही वड्या बनवून रेडी झाल्यात मस्त. प्लेटिंग करून पण झाल्या मस्तपैकी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आम्ही गेल्या वर्षी पण बनवले यावर्षी बनवला. जबरदस्त लागतं चवीला जाम भारी आहे. सीझन आहे तर बनवून घ्या लवकरात लवकर. तर चला तुम्हाला कशी वाटली आपली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.